ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बीड जिल्ह्यातील एका मराठी माणसाने जैन समाजाचे केलेले बारीक निरीक्षण व परखड मांडलेले मत. जैन समाजाचा आदर्श घ्या. सीएचा निकाल लागला. बीडमधील सहाचे 6 विद्यार्थी जैन समाजातले होते. अत्यंत छोटा समाज, मात्र कधीही आरक्षण मागितले नाही, कसली मागणी नाही, नोकरीचा हट्ट नाही, अनुदानाची अपेक्षा नाही, सवलतीची भीक नाही, कधीही कसले आंदोलन देखील नाही, उपोषण नाही. जैन समाज सेवाभावी व हिंमतबाज स्वाभिमानी समाज आहे. हा समाज सतत सदा आरोग्य विषयक, सेवा विषयक, आध्यात्मिक विषयक, सामाजिक विषयक शिबिरांचे आयोजन करत असतो. हा समाज 98% व्यवसायात आहे व आर्थिक संपन्न आहेत. कोणी जैन बांधव गरीब आहे हे क्वचितच दिसते, मात्र असलेल्या पैशांचे प्रदर्शन मात्र नाही, दिखावा नाही, अरेरावी अथवा मरगुरी नाही. यांचा धार्मिकपणा सुद्धा वाखण्यासारखा आहे. खूप शिकला म्हणून अथवा खूप पैसा आला म्हणून धार्मिकपणा नाही असा प्रकारच नाही. करोडपती असलेले जैन बांधव सुद्धा रविवारी सकाळी सकाळी लोळत न बसता पांढरा कुर्ता व पांढरे धोतर घालून अनवरणी मंदिरात पूजेसाठी हमखास जाणार. जैन बांधव अन्नछत्रे चालवतात, सेवाभावी दवाखाने चालवतात, जयपूर फूड बसवतात, दिव्यांगांना पायांवर उभे करतात, धंदा व्यवसाय करताना मन लावून प्रचंड मेहनत, काटकसर व वेळ पाळून काम करतात. एकमेकांना टोकाचे सहकार्य करतात, गळाल्यांना हात देतात, सोबत घेतात. कोणी कुणाला कमी लेखत नाही, हलके वा भारी समजत नाही, उच्च नीचता दाखवत नाही, भांडण तंटे नाही, न्यायालयात वाद नाही, सरकारशी फारसे मतभेद देखील नाही. मागणीच नसल्याने वाद उद्भवतच नाही. सरकारी योजनांच्या लाभाकडे लक्ष देत नाही. मोफत फुकट मिळवायची वृत्ती नाही. आयते बसून खाण्याची मनसा नाही. घरात बसून राहण्याची सवय नाही. काम सांभाळून सण व सोयरे कार्यक्रम उत्साहाने करणारच. समाजण्यापुरते वा हिशोबापुरते शिक्षण घेतात. आयुष्यातील 30-30 वर्ष शिकवण्यात वाया घालत नाही. कोणत्याही व्यवसायाची लाज नाही. वयाच्या 18-19 वर्षापासून तरुण मुले शिक्षणासोबत व्यवसायात लक्ष देतात. मनावर घेतले तर मिळवल्याशिवाय राहत नाही. केवळ या सद्गुणांमुळे हा समाज आर्थिकदृष्ट्या कितीतरी पुढे आहेत. वादात पडून फंदात अडकत नाही. त्यामुळे मानसिक ताण नाही. जीवन कसे आनंदात व्यतीत होत नाही. आज 6 मुलांनी सीए मध्ये उत्तुंग यश मिळवले. कोणी रोखले होते का इतर समाजातील मुलांना? नुसते बोंबलून काही मिळत नाही. आरक्षणाची वाट पाहता ऑक्शन करायची वेळ निघून गेली. पाहुणे पाहायला याची बंद झाली. ना नोकऱ्या ना छोकऱ्या, टोकऱ्या उचलायची लायकी नाही राहिली. आजही प्रयत्न व मेहनत केली तर उज्ज्वल यश मिळू शकते, हे बीडच्या जैन मुलांनी दाखवून दिले. सतत रडून चालत नसते. लोक श्रीमंत कसे होतात, काय करतात, कसे वागतात हे अभ्यासले पाहिजे. आम्ही गरीब, आम्ही पीडित हा रडकेपणा सोडला पाहिजे. धनवान, गुणवान व सामर्थ्यवान बनलेच पाहिजे. चापलुसी, चमचेगिरी, चाटुगिरी व हिरोगिरी बंद करून बेरोजगारी खतम करावी. दिशा मार्ग सगळ्यांसाठी खुलेच आहे. रेंगाळत बसू नका. युवकांना पुढे या दिशाचं काय अवकाशाचंच शरण येईल, अवकाश देखीलच शरण येईल. याचा अर्थ असा नाही की आपला समाज चांगला नाही किंवा आपला समाज कमी आहे. आपण सुद्धा सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, आरक्षण मिळवण्यासाठीही आणि आपल्याला सिद्ध करण्यासाठीही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.